छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्यांचे राजे कसे होते ते सामान्य होऊन अनुभवल्यामुळे जास्त कळलं. आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की सगळ्या सोयी सुविधा अम्युनिटीज असून सुद्धा सगळ्या गोष्टी अगदी फिंगर टिपवर असून सुद्धा आत्ताचा युवक धडपडतोय, गोंधळलेला आहे, कन्फ्युज्ड आहे. अशा वयामध्ये या महान छत्रपतींनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी खूप मोठा पराक्रम घडवला. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी खरं तर शिवरायांचा इतिहास हा प्रेक्षकांसमोर मांडण्याचं एक शिवधनुष्य साधे घेतलंय आणि आता छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहास हा प्रेक्षकांसमोर आला पाहिजे असा अट्टहास त्यांनी धरलाय आणि त्याचमुळे शिवरायांचा छावा हा चित्रपट 16 फेब्रुवारीला आपल्याला भेटायला येणार आहे आणि त्याच निमित्ताने संपूर्ण चित्रपटाची टीम आज मुंबई तरुण भारतच्या ऑफिसमध्ये आली आहे. तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यासाठी मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. दिग्पाल सर, पहिल्यांदा तुमच्याकडेच यायचे की शिवरायांचा इतिहास आपण वाचलाय, आपण बऱ्याच चित्रपटातून कादंबऱ्यातून आपण ऐकलाय, अनुभवलाय, पाहिलाय, पण संभाजी महाराजांचं जे शौर्य होतं, कर्तृत्व होतं, त्याला तितकासा न्याय हा बऱ्याच माध्यमांतून मिळाला नाही असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही हे शिवधनुष्य हाती घेतलंय, तर मुळात कुठून सुरुवात झाली की संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ऐतिहासिक पट करायचा? बरेच दिवस मनात होतंच की जसं शिवछत्रपतींचा इतिहास आपण मांडतो आहोत रुपेरी पडद्यावर, तसं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा रुपेरी पडद्यावर आला तर तो त्या जर तो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर पडद्यावर आला तर तो नव्या पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत पोहोचेल आणि तरुणांपर्यंत तो पोहोचणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं. कारण अत्यंत युवा वयामध्ये 23 ते 32 या वयाच्या कालखंडात जेव्हा ॲक्च्युअली आजच्या काळात सुद्धा आपण बघतो की सगळ्या सोयी सुविधा अम्युनिटीज असून सुद्धा सगळ्या गोष्टी अगदी फिंगर टिपवर असून सुद्धा आत्ताचा युवक धडपडतोय, गोंधळलेला आहे, कन्फ्युज्ड आहे. अशा वयामध्ये या महान छत्रपतींनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी खूप मोठा पराक्रम घडवला. तर त्यावेळी या तरुणांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या ज्या क्षेत्रामध्ये ते करिअर करतात किंवा ज्या क्षेत्रामध्ये ते काही करू इच्छितात तिथे त्यांना एक स्फुल्लिंग चेतवण्यासाठी की बाबा आपले छत्रपती संभाजी महाराज शिवपुत्र हे इतके महान होते की त्यांनी या वयात, ज्या वयात आपण विचार करायला सुरुवात करतो त्या वयात त्यांनी 14 ते 16 आपल्या देशाच्या शत्रूंबरोबर झगडा मांडला होता आणि यशस्वी झाले होते. त्या सगळ्यामध्ये 120 लढाया त्यांनी केल्या. त्या 120 लढ्यांमध्ये एकही तह केला नाही, एकही हारले नाही. तर याच्यासाठी खूप मोठी निर्णायक शक्ती लागते, निर्णय क्षमता लागते. तर ही निर्णय क्षमता शिकावी या तरुणांनी, याकरता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या सिनेमांचा हा घाट नव्याने आम्ही घालतो. पण जेव्हा सर प्रत्येक वेळी तुम्ही ऐतिहासिक चित्रपट करता, म्हणजे आपलं शिवराज अष्टक असू दे किंवा आता संभाजी महाराजांचा इतिहास 3 भागात तुम्ही मांडणार आहात, हे पहिलं पुष्प आहे, अजून 2 पुष्प भेटीला येतील, तर प्रत्येक वेळी ते एक दडपण नाही म्हणू शकत, पण प्रत्येक वेळी ती जबाबदारी असेल बिंग दिग्दर्शक, कारण तो अभ्यास तितका व्यवस्थित झाला पाहिजे. कारण तो 400 वर्षांपूर्वीचा काळ, हा वेशभूषा असू देत, केशभूषा किंवा आजूबाजूच्या इतर प्रॉपर्टीज ह्या तशाच्या तशा मांडणं हे खरं तर खूप मोठी जबाबदारी आणि एक चॅलेंज आहे. तर ते प्रत्येक वेळी तुम्ही कसं, ती प्रोसेस कशी असते तुमची? नाही, मुळात कसं झालंय की सिनेमा मी पहिला बनवला 2018 साली, पण मी 2018 साली सुरुवात नाही केली. त्याची सुरुवात लहानपणापासूनच झाली आहे. मला माहित नव्हतं त्या काळात की मी पुढे जाऊन सिनेमा बनवणार आहे किंवा नाही, पण माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात तशी माणसं येत गेली, मोठी मोठी माणसं, जसं शाहीर दादा पासलकर आहेत की लोककलेचं त्यांनी प्रशिक्षण दिलं किंवा वेशभूषेचं प्रशिक्षण दिलं. उत्तम ऐतिहासिक वेशभूषा दादा पासलकर साकारू शकतात. तर त्यांच्याकडे माझी जडणघडण झाली किंवा मी शिकलो बऱ्याच गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकत गेलो. नितीन चंद्रकांत देसाईंशी माझा खूप जवळचा संबंध होता, तर त्यामुळे सेट्समध्ये काय काय विचार केला गेला पाहिजे हे नितीन दादांसारख्या दिग्गज माणसाला बघून आम्ही शिकलो. त्यांच्याच टीममधला प्रतीक रेड्डीज, म्हणजे त्यांचा असिस्टंट होता तो काही काळ, त्यांचा विद्यार्थी होता, तो आता आपला आर्ट डिरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर आहे. सो त्या मधल्या ज्या बारकावे असतात तत्कालीन इतिहासातले, ते खूप चांगल्या पद्धतीने तो सेटमध्ये मांडतो. असे माझ्या भोवती
जणू काही छत्रपतींनी आशीर्वाद द्यावा अशी माणसं येत गेली. आणि मग जसे माझे गुरु आहेत प्राध्यापक शामराव जोशी यांचा मराठी भाषेचा अभ्यास आहे. म्हणजे ते त्या वाणी संस्काराचे जे वर्ग चालवतात किंवा व्हॉइस कल्चर ज्याला आपण म्हणतो त्याच्याकरता पुरातन सगळ्या भाषांचा बोलींचा त्यांचा अभ्यास आहे. ते शिकता आलं मला. अशी माणसं माझ्या आयुष्यात येत गेली आणि ती जडणघडण होत गेली आणि त्याचा उपयोग आता मला या चित्रपटांच्या मांडणीमध्ये होतो. निनाद बेडेकरांसारख्या नावाजलेल्या इतिहास तज्ज्ञाबरोबर वावरण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर मी अनेक ट्रेक्स केले. हे ट्रेक्स करत असताना वाड्या वस्त्यांवर बोलली जाणारी जी मावळी बोली आहे, आपण जेव्हा जंगलातनं किंवा डोंगरदऱ्यातनं ट्रेक्स करतो तर त्यावेळी तुम्हाला खूप कमी गोष्टी मिळतात, साधनं मिळतात सर्व्हाइव्ह करण्यासाठी. मग कधी कधी आणि पूर्वीसारखे ते ट्रेक्स आता जसे होतात तसे फीस देऊन केलेले ट्रेक्स नव्हते. आवडीपोटी केलेल्या रस्ता वाटा ढुंडाळणं होतं. कधी कधी निनाद काका आमच्या बरोबर नसायचे. मग आम्ही मुलं वाट काढत जायचो, कधी चुकायचो, हरवायचो जंगलामध्ये. किंवा तर अशा वेळी एखाद्या अंधाऱ्या रात्री एखाद्या माऊलीनी धनगराच्या कुडामध्ये जी भाकरी वाढलेली असते तेव्हा ती ज्या पद्धतीने बोलत असते ते सगळं कानात साठलेलं आहे. तर अशा अनेक अनुभवातनं ते गोळा होत गेलं. आणि मला माहित नाही, म्हणजे हे माझ्या बाबतीत घडवल्यासारखं घडलेलं आहे. म्हणजे की अत्यंत बेताची परिस्थिती असल्यामुळे सहली ज्या केल्या त्या आयदर पायी केल्या, सायकलवर केल्या. नंतर मग परिस्थिती जशी सुधारली तशी बाईक्सवर आम्ही मग फिरायला लागलो. पण अत्यंत सर्वसामान्य घरातनं आल्यामुळं ते परिस्थितीचे चटके पण बसले. तर त्यामुळे या सगळ्याची जाणीव होत गेली की याचं मांडणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्यांचे राजे कसे होते ते सामान्य होऊन अनुभवल्यामुळे जास्त कळलं. तर ते मांडण्याचा प्रयत्न मी या सगळ्यातनं करत असतो. म्हणून ते चित्रपट कदाचित लोकांना जास्त आवडत असतील. नक्कीच. मला भूषण तुमच्याकडे यायचंय. पहिला ऐतिहासिक चित्रपट आणि त्यातही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळते. तर काय अनुभव होता? आणि जसं म्हटले सर की त्यांनी त्यांच्या अनुभवातून लहानपणातून या सगळ्या गोष्टी शिकत गेल्या आणि तो ऐतिहासिक पट हे त्यांच्या हातून घडतात. तर तू एक कलाकार म्हणून हा अभ्यास संभाजी महाराजांचा त्यांच्या जीवनावर हा कसा केला? शिवछत्रपती जय ते जय. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. कलाकार म्हणून ज्यावेळी जसं तुम्ही म्हटलात की हा अभ्यास कसा केला, अर्थातच याची सुरुवात ज्यावेळी आमचं सगळं लुक टेस्ट वगैरे झालं आणि ज्यावेळी माझं सिलेक्शन झालं त्याआधी लहानपणापासून जो काही महाराजांचा इतिहास आपण वाचला आहे किंवा पाहिला आहे किंवा त्याआधी सरांचे जे काही सिनेमे येत होते त्यातनंही आजच्या परिस्थितीत सुद्धा म्हणजे एक तरुण म्हणून सुद्धा ते सिनेमे बघताना आजही नवीन नवीन काहीतरी आम्हाला शिकायला मिळत होतं त्या सिनेमांमधून. तर त्यामुळे खरं तर सरांचे आभार मानले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी ठरलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे, त्यानंतर अर्थात छत्रपती संभाजी महाराज एक पराक्रमी, एक वीर योद्धा, त्यांच्या शरीराची एक वेगळी जडणघडण असेल म्हणून एक शारीरिक ट्रान्सफॉर्मेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर घोडसवारी असेल, तलवारबाजी असेल, दानपट्टा कसं चालवायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा सराव चालत असताना अनेक पुस्तकं वाचली. त्यातनं सरांच्या गायडन्सनी आम्ही वासी बेंद्रेंना आम्ही जे फॉलो केलं आहे त्यांनी जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला आहे किंवा त्यांच्या संशोधनातून जे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला भावलेत त्याचा आम्ही अभ्यास केला. त्यानंतर वारंवार आमच्यात जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा सातत्याने आम्ही सोबत बसून महाराजांच्या अगदी बालपणापासून तर बलिदानापर्यंतच्या महाराजांच्या आयुष्यातल्या घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना त्यांच्याबद्दल चर्चा करून त्या वेळी त्या काळात त्यातली भौगोलिक परिस्थिती असेल किंवा आजूबाजूला जे पराक्रम असतील किंवा आभाळा एवढं व्यक्तिमत्व किंवा एवढं मोठं कर्तृत्व असणारे आपले पिता, एवढा मोठा जाणता राजा, त्यांच्या सानिध्यात किंवा राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात जे बाळ वाढलंय त्यांची त्या क्षणी मनस्थिती कशी असेल. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे इतर गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या होत्या, पण मानसिकरित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत शिरण्यासाठी जी मानसिकता असली पाहिजे ते होणं आधी महत्त्वाचं होतं. आणि त्यात अर्थात दादांच्या मदतीने अनेक गोष्टी आम्ही शिकलो. इतिहासातला मला कुठलाही प्रश्न पडला म्हणजे अगदी राजमाता जिजाऊंचे पूर्वज कोण होते इथून तर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झाल्यानंतर
येसूबाईंचं किंवा त्यांच्या मुलाबाळांचं पुढे काय झालं, त्याच्या पुढच्या इतिहासात डिटेलमध्ये आपल्याला थोडंफार माहिती आहे, पण त्यात डिटेलमध्ये काय झालं ह्या सगळ्या गोष्टींचा त्यात आम्ही एवढे इन्व्हॉल्व्ह होतो की ज्यावेळी आम्ही सेटवर गेलो तोवर आमची परिपूर्ण तयारी झाली होती. पण अर्थात सेटवर गेल्यानंतरचे चॅलेंजेस आणि त्यातनं येणाऱ्या अडीअडचणी त्या वेगळ्या असतात. जसं शूटिंग चालू झाल्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना ते AC सेट वगैरे आमच्याकडे तो प्रकार नसतो. जे आहे जसा रायगड होता किंवा आहे आजही तसाच्या तसा सेट उभारला गेला. त्यावेळी मावळे असतील किंवा महाराज असतील त्यावेळी त्या वातावरणात जसं ते जगत असतील तसं आम्ही सगळ्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी मे महिन्यात 40-45 डिग्री सेल्सिअस तापमानात आमच्या सगळ्यांचे पाय भाजत होते, उन्हात सगळ्यांची उष्णता वाढली होती, आमच्या सगळ्यांचे डोळे आले होते. बऱ्याच सीन्समध्ये असं होत होतं की दिसत नाही आहे, धूळ उडत होती. पण ह्या सगळ्या गोष्टींवर सगळ्यांनी महाराजांच्या प्रती असणारं प्रेम किंवा आदर हे सगळं जपून त्यांना वाहिलेली आपली ही श्रद्धांजली म्हणून अगदी मेहनतीनं महाराजांच्या खऱ्या मावळ्यांसारखं लढले त्या परिस्थितीत. आणि त्यातवर महाराजांची जी शिकवण आहे संकटातून मात करून विजय प्राप्त करायचा, त्या सगळ्या येणाऱ्या अडीअडचणी आणि संकटातून त्यांच्यावर मात करून आम्ही हा सिनेमा लोकांसमोर आणतोय. आणि अर्थात मला खात्री आहे की आम्ही सगळ्यांनी केलेली ही मेहनत आणि महाराजांच्या आशीर्वादानं आता एकंदरीत जे ट्रेलर किंवा टीजर आपण पाहतो आहोत आणि त्यातून जो काही प्रतिसाद लोकांचा मिळतोय त्यातून मला 100% खात्री आहे की हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्याचा जो लोकांपर्यंत किंवा येणाऱ्या पिढीपर्यंत आणण्याचा जो आमचा एक प्रयत्न आहे किंवा त्यात आम्ही जो खारीचा वाटा घेतला आहे त्यात आम्हाला कुठेतरी यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. नक्कीच, कारण दिग्पाल सरांचा खरंच तुमचा एक अभ्यास तो असतो की तो चित्रपट पाहताना तो अभ्यासपूर्वक केलाय हे खरंच कळतं. मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं होतं की आता ह्यांनी जसं म्हटलं की बरीच आव्हानं आली, ती सगळी पार करत झालं. तर आत्तापर्यंत तुम्ही जेवढे हे चित्रपट केले तर बऱ्याचदा असं होतं ना की एखादी अडचण आली आहे फॉर एक्झाम्पल आणि बिंग दिग्दर्शक ती तुम्हाला माहिती आहे, पण कधी असं कोणती सिच्युएशन आली की तुम्ही ती कलाकारांपर्यंत पोहोचू नाही दिली आणि ती म्हणजे म्हणतं की बूस्ट केलं की ओके मला माहिती आहे आता हे असं झालंय पण मला त्यांना ते जाणवू नाही द्यायचं, असा कोणता प्रसंग किंवा असं काही आलंय? शक्यतो असं होत नाही, कारण आमच्या सेटवर सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती असतात. मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो खूप, कारण बऱ्याचदा काय होतं की स्क्रिप्टच्या बाबतीत म्हणा किंवा इतर बाबतीत म्हणा सिक्रेसी ठेवण्याचा एक पद्धत आहे आपल्याकडे, कारण बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या नाही पाहिजेत की जेणेकरून मग ऑडियन्सला किंवा प्रेक्षकांना सुखद धक्के देऊ शकतो आपण किंवा त्यांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचू शकतात. पण सिक्रेसी ठेवण्याच्या नादात कित्येकदा असं होतं की आपल्या टीम मधल्या खेळाडूंनाच माहिती नसतं की कोण कुठे काय खेळणार. तर त्याच्यामुळे तसं न करता माझं पहिल्यापासून मत असं असतं की सेटवरच्या स्पॉट बॉयलाही माहिती असतं की आज सेटवर आपण काय करणार आहोत. त्याचे चक्क चार्ट्स बनतात आणि ते प्रत्येक डिपार्टमेंटकडे, अगदी म्हणजे मी म्हटलं तसं की जे चहा देणारे स्पॉट बॉयज आहेत त्यांच्या हेडकडे पण एक शेड्यूल असतं आमचं, की त्याच्यामुळे काय होतं की सेटवर किती कलाकार आहेत, त्यांना लागणाऱ्या गोष्टी काय आहेत. कारण आता भूषणचं जसं की शरीरयष्टी मेंटेन करायची तर त्याला एक पर्टिक्युलर प्रकारचं डाएट पण फॉलो करावं लागतं. तर किंवा असे अनेक आहेत, म्हणजे बिपिन असेल किंवा बहुतांशी कलाकार जे आहेत, अभिजित श्वेतचंद्र आहेत, यांनी खूप छान तब्येती कमवल्या आहेत या सिनेमासाठी म्हणा. तर त्यावेळी त्यांना खूप सांभाळावं लागतं जेवण किंवा इतर गोष्टी. तर यांचे चार्ट्स बनतात, मग ते त्या स्पॉटच्या टीमकडे पण जातात, इथपर्यंत बारकाईने काम केलं जातं. हा त्यांच्या वैयक्तिक याचा भाग झाला, परंतु शॉर्ट डिव्हिजन करून की प्रत्येक सीन कसा शूट होणार आहे हे त्यांना माहिती असतं. सेटवर आल्यानंतर, सेटवर येताना, सेटवर यायच्या आधी सुद्धा की आज आपण जाणार आहोत तर अमुक पद्धतीचा आपला सीन होणार आहे, त्यामुळे ते प्रिपेअर्ड असतात. त्यामुळे मी या गोष्टी शक्यतो टाळतो की सिक्रेसी ठेवल्या, काही सांगू नका, कलाकारांना त्यांचं काम करू द्या, नको त्यांना माहिती असू द्या. कारण सरप्राईज जर मिळालं एखादं ते चांगलं असेल तर गोष्ट वेगळी, तेही जरा गडबड करून टाकतं माणसाची. चांगलं असलं तरी, वाईट असेल तर ते अजूनच प्रॉब्लेमॅटिक असतं. याच्यापेक्षा जर एखादी अडचण येत असेल तर त्याला जर त्या अवेअर असतील तर ते मानसिकरित्या तयार होतात. जसं
आम्हाला माहिती, आम्ही ज्या मेच्या दरम्यान शूट करत होतो आणि पाऊस अलीकडे आला होता, हो. तेव्हा आम्ही नायगावच्या परिसरात जे शूट करत होतो त्या परिसरामध्ये आजूबाजूला पाऊस पडत होता. महाराजांची कृपा अशी वा. की शेवटच्या दिवसापर्यंत सेटवर पाऊस पडला नाही, कारण घाबरलो होतो, कारण सेट उघड्यावर होता पूर्ण. हा. तर सेटवर पाऊस नाही पडला. म्हणजे एक दिवस तर असा होता, म्हणजे शूटचा शेवटचा दिवस, हा. की बाजूच्या सगळ्या गावांमध्ये, म्हणजे वरनं जर कोणी फोटो काढला असता सॅटेलाइटमधनं तर तिथं कदाचित दिसलं असतं की फक्त सेटवरती पाऊस पडत नाहीये आणि आजूबाजूला सगळीकडे पाऊस पडतोय. म्हणजे आम्ही असं लांबून पाऊस बघत होतो. ओ. आणि पाऊस बघत होतो चक्क, हा. असं दिसतो ना आपल्याला, हो. कारण मायरान होतं आणि ते. त्या बाजूला म्हणजे फार पडतो म्हणजे सेटच्या तुम्ही तिथे सेटच्या म्हणता. बाजूला मायरान होतं सगळं, हा. तेव्हा लांबपर्यंत दिसायचं. बरं तिकडे तो थोडासा गुजरातचा हो, बॉर्डरचा हो, भाग हो, हो. असल्यामुळे तिकडे डोंगरदऱ्या नाहीयेत, त्यामुळे लांबपर्यंत आणि दिसतं. तिथे मिठागर आहेत. हा, लांबपर्यंत दिसतो. तर लांब लांब आम्हाला दिसतोय पाऊस आणि आम्ही प्रार्थना करत बसलो की सीन संपवा, सीन संपवा. पण मी जर ते लपवून ठेवलं असतं की आजूबाजूला पावसाची शक्यता आहे, यांना भीती वाटू नये म्हणून, यांना अँझायटी येऊ नये म्हणून, तर ते कदाचित तयार नसते झाले आणि अचानक पाऊस कोसळला असता तर धांदल उडाली. एक्झॅक्टली. याच्याऐवजी मी काय केलं की मी सगळ्यांना सांगून ठेवलं की पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळं जेवढं म्हणून अलर्ट राहता येईल तेवढं राहा आणि अलर्ट राहून परफॉर्म करूया, म्हणजे वेळ वाचेल आपला. आणि मग त्या पद्धतीने आम्ही केलं आणि अक्षरशः आम्ही पॅकअप केलं, सगळं युनिट पोचलं आणि मला आमचे जे असोसिएट प्रोड्युसर आहेत भावेश पंचवती, त्यांचा फोन आला की सर आज पाऊस पडलाय आणि सेट वाहून चाललाय आपला. इतका जोरात पाऊस पडला की तो वाहून चालला होता. म्हणजे ही कृपा खरंच महाराजांची असं सातत्याने अनुभवायला येतं आम्हाला. नक्कीच. तृप्ती, तर तुझ्याकडे येईल मी. दुसरा ऐतिहासिक चित्रपट आणि त्यातही संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारते. जेव्हा अप्रोच झाली भूमिका, काय थॉट होता डोक्यात आणि अभ्यास कसा केला? कारण ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की खरंच अभ्यास खूप महत्वाचा आहे बिंग कलाकार, आणि दिग्दर्शक किंवा लेखकांकडून तुम्हाला सांगितलं जातं, पण त्या पलीकडे पण आपण एक नट म्हणून त्या कलाकृतीचा अभ्यास करणं हे खरंच खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा प्रेक्षकांना पाहताना ते कळतं की तुमचा अभ्यास किती झालाय. सो त्याबद्दल एक काय सांगशील? एक तर मला जेव्हा कळलं महाराणी येसूबाईंचा रोल आहे त्यावेळेला तर खूपच आनंद झाला. पण ऐतिहासिक रोल तुम्हीच म्हणाला की जबाबदारी असते, मेहनत तर लागते, मेहनत कोणत्याही रोलला करायलाच लागते. आणि ते म्हणजे मला असं वाटतं केलीच पाहिजे. पण आपण जेव्हा मेहनत करतो त्यावेळेला दुसरा कोणता साधा रोल असला की फक्त आपला विचार करतो की माझा अभिनय असा झाला पाहिजे. पण जेव्हा मला ऐतिहासिक रोल जेव्हा करायला तुम्हाला लागतं त्यावेळेला असं वाटतं की मी स्वतःला विसरून गेले आणि मी फक्त हा विचार केला की ही जबाबदारी होती की महाराणी येसूबाईंचा रोल आहे, तर त्यांना मी न्याय दिला पाहिजे. त्यांच्याबद्दलच विचार केला की कारण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे दाखवायचं आहे की महाराणी येसूबाई कशा होत्या. आपल्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रिया नेहमी खंबीरपणे स्वराज्याच्या पाठी उभ्या राहिल्या होत्या. तर आपल्याला ते सगळं दाखवायचं असेल तर स्वतःला विसरून जायला लागेल. आणि फक्त मी त्यांचाच विचार केला की त्या कशा असतील, कारण त्यांना एक वीर स्नुषा, एक वीर पत्नी, वीर माता आणि एक वीर कन्या असं एक कॅरेक्टर कसं करायचं. आपण जेव्हा आपल्याला विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला दुसरा काही डोळ्यासमोर येत नाही, फक्त एक डोक्यात येतं की तृप्ती मधुकर तोरणमल हे विसरून तू फक्त महाराणी येसूबाई ह्यांचाच विचार कर. तर मी तेवढाच अभ्यास केला. सर होते, त्यांनी खूप शिकवलं आणि त्यांची स्ट्रेंथ, त्यांची शक्ती, मानसिक भावनिक बुद्धिमत्ता ते दाखवणं खूप आय थिंक महत्त्वाचं होतं या रोलमध्ये. कारण त्या नेहमी उभ्या राहायच्या खंबीरपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठी. त्यांना तो हक्क, राज्ञी जयती, समानतेचा हक्क महाराजांनीच दिला होता. ते सगळे राजकारणाचे कामं बघायच्या स्वतः, त्यांचा शिक्का होता श्री सखी राज्ञी जयती. तर ते पत्रव्यवहार सुद्धा करायच्या, त्यांचा शिक्का मारायच्या. तर सगळे, आणि महाराज जेव्हा बाहेर असायचे मोहिमेवर त्यावेळेला महिने येऊ शकायचे नाही राजधानीमध्ये, तेव्हा महाराणीच सगळं कारभार बघायच्या. तर त्यावेळेच्या लोकांचे ती इव्हॉल्वमेंट जी होती ती आत्ता दाखवायची, आपण त्यांची शक्ती दाखवायची. ह्याच्याबद्दल मला अभ्यास करायला लागला. त्यांचं मग बॉडी लँग्वेज, त्यांच्या डोळ्यातनं ते दाखवायचं
ते कसं शिकायला लागलं. ते सरांसोबत आम्ही वर्कशॉप्स केले. आमचे गुरुजी आहेत शामरावजी, त्यांच्याबरोबर लँग्वेज ट्रेनिंग केली. तर हा सगळा अभ्यास करायलाच लागतो. कारण जर का तुम्ही रॉंग गेलं इतिहासात, तर तुम्ही पुढच्या पिढीला रॉंग शिकवताय ना. मला तुमच्याकडे यायचंय विपिन. अ, आपलं बोलणं झालेलं रायगडावर की म्हणजे तुमची भूमिका ही खरंच खूप वेगळी आहे. तर ती तुम्हीच प्रेक्षकांना सांगावी. कारण ती अशी भूमिका आहे की त्यांचं असं आहे की बिंग अ बिपिन, अरे हे मी काय करतोय? की हे नाहीये महाराजांवरचं प्रेम आणि त्यात ही अशी वेगळी भूमिका साकारणं कितपत चॅलेंजिंग होतं? जय शिवराय. चॅलेंजिंग म्हणजे एकतर आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय, या मातीत जन्माला आलोय आणि लहानपणापासून आपल्यावरती ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ माता. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना जो औरंग्या क्रूरकर्म्या होता, त्याचा आपण एक माणूस म्हणून करताना ते तसं म्हणून दुःख होतं. पण नट म्हणून काम करताना जी काही चॅलेंजेस होती, जसं ती भाषा शिकायची होती, दादाने ते करून घेतलं. फाईट सिक्वेन्स होते काही कमाल आणि ती चपळाई बाळगायची होती. जसे आपले बहिर्जी नाईक होते, त्यांच्याकडे ज्या एनर्जीज होत्या, म्हणजे भाषा त्यांना बऱ्याच बोलायला यायच्या. त्यांचं म्हणजे असामान्य म्हणजे सगळ्या सर्वसामान्य माणसांमध्ये एक असामान्य माणूस असा होता जो त्याला लोकांना माहीत नसायचं की हे बहिर्जी नाईक आहेत. म्हणजे अगदी महाराजांच्या आणि त्यांच्या काही खास लोकांच्या खाणाखुणा होत्या. सो तेव्हा ते कळायचं की अरे हे आपले नाईक आहेत. आणि असं हे पात्र भले ते विरोधी पक्षातलं असलं तरी ते चॅलेंजिंग तेवढ्याच गोष्टी बाळगायच्या होत्या. आणि ते करताना मला त्रास होत होता की यार मी माझ्या शंभू महाराजांसमोर जाऊन असं नाही बोलू शकत बिंग अ बिपिन. पण ते नट म्हणून करताना असं ते करून घेतलं माझ्याकडून दादांनी आणि त्याच्यामुळं ते मला शक्य झालं. तर पहिल्यांदा जेव्हा भूषण पाटील यांना संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिलं, काय रिॲक्शन होती? तुम्हाला सगळ्यांची रिॲक्शन म्हणजे पर्सनॅलिटी वाईज तर तो ह्यूज आहेच आणि प्रचंड आवडला होता आम्हाला. छत्रपती संभाजी महाराज असेच असतील असं आम्हाला झालं होतं सगळ्यांना. तृप्ती, तुम्हाला काय वाटलेलं? मला ते भूषण नव्हतेच, बघून छत्रपती संभाजी महाराजच वाटले. तेवढं म्हणजे त्याच्यातच सगळं आलं. तर त्यांचं ते केमिस्ट्री सगळी त्याच्यातच आली. बघूनच वाटलं की महाराज आले. बरं तुम्हाला असंच मी नेमका किस्सा आहे का म्हणजे जो घडलेला की जो शेअर करायला आवडेल तुम्हाला? किस्से तर होते. मी आता नेमका त्या दिवशी मी कोल्हापुरात होतो आणि ज्या दिवशी माझा सीन होता त्या पहाटे मी आलो आणि जेव्हा तो सगळा आल्यानंतर सेट जेव्हा पाहिला ना तेव्हा अक्षरशः काटा आला होता अंगावर आणि मला असं वाटलेलं की मी काय बोलणार आहे. ही जी काही म्हणजे हा उद्दाम असा गुप्तहेर आणि तो येतो तिकडे त्यांना धमकीचं पत्र द्यायला येतो आणि तो येतो आणि म्हणलं अरे हे कसं काय करायचंय. इतकं ते भयानक सेट अवाढव्य होता आणि सगळे असे मावळे असे होते आणि त्याच्यात सिंहासनावरती छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना जाऊन सांगायचंय की मी हे पत्र घेऊन आलो वगैरे. खूप धाडस लागलं आणि ते दादा होते त्याच्यामुळं ते शक्य झालं. आणि ती एनर्जी होती म्हणजे अगदी जसं म्हणाला की भरपूर ऊन होतं तिकडं सगळं ते होतं पण त्यात अगदी म्हणजे आम्हाला एनर्जी काय येते कारण मुळात दादा डे 1 पासून म्हणजे डे 1 काय प्रोजेक्टच्या स्टार्टपासून ज्या डेडिकेशननी काम करतात म्हणजे अगदी दिवस रात्र अभ्यास करत राहणं पूर्ण प्लॅनिंग करत राहणं त्याच्यामुळं त्या गोष्टी त्या दिवशी सुरुवात होतात. म्हणजे त्या दिवसाला ज्या गोष्टी ठरलेल्या असतात त्या होतात आणि त्याच्यामुळं ते शूटिंग जे आहे इतकं मोठं ऐतिहासिक चित्रपटाचं शूटिंग त्या 30 दिवस जे काही दिवस आम्ही ठरवलेले असतात त्या दिवसांमध्ये होतं कारण आमचा कॅप्टन तेवढा खंबीरपणे उभा असतो. ते वाईब्स सगळे म्हणजे अगदीच त्या सीन नंतर मी बेशुद्ध पडलो होतो कारण एवढा मोठा गेटअप होता. हे सगळे म्हणजे विदाऊट चप्पल म्हणजे काही नव्हतं कारण सगळं याच्यावर होतं सदरेवर होतं. सो ते शक्यच नव्हतं. सो तरी पण सगळ्यांनी ते खूप छान पद्धतीने केलं. तो सीन पाहिल्यानंतर खूप मजा येणार आहे सगळ्यांना. बरं तृप्ती, मला तुमच्याकडेच यायचं होतं की मधुकर तोरडमल ज्येष्ठ अभिनेते, रंगभूमीवर त्यांचं योगदान खूप मोठं चित्रपटात. पण ज्या वेळेस विचार केला की या चित्रपट सृष्टीत मनोरंजन सृष्टीत यायचंय ते एक दडपण असतं ना की आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आई वडिलांनी खूप काम करून ठेवलंय तर आपण त्यांची मुलं जेव्हा त्या क्षेत्रात येतो ऑब्व्हियसली आपल्याकडे ते 4 नजरा असतात की अरे ह्यांची मुलगी आहे काय करते बघा. तर ते काय होता थॉट जेव्हा तुम्ही एंटर केलं?
ते तर होतंच. आणि एक असतं नेपोटिझम म्हणतात सगळे, नेपो किड म्हणतात. पण ते जास्ती डिफिकल्ट आहे आम्हाला. कारण मधुकर तोरडमलांची मुलगी आता काय करते बघूया, असं एक असतं लोकांचं. तर त्याच्यामुळे मी जेव्हा पहिला चित्रपट केला त्यावेळेला ते होतं डोक्यात, की एक तर मधुकर तोरडमलांची मुलगी एवढा मोठा रोल करतीये. हो. एक तर आणि दुसरं रीमाताईंचा रोल होता. त्याच्यामुळे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा होती. एक्झॅक्टली. ते एक जबाबदारी होती, की मी त्याच्यावर न्याय केला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्यावर खूप दडपण होतं त्याचं. आणि लोकांनी पण खूप प्रेमाने प्रतिसाद दिला. तेवढं माझं म्हणजे मला त्याचा काही कंप्लेंट नाही आहे त्याच्याबद्दल. पण होतं त्याच्यावर अभ्यास करायला लागतो. मला असं वाटतं, की आय एम इंटेलिजंट इनफ टू नो दॅट मला हार्डवर्कशिवाय काही ऑप्शन नाही आहे लाईफमध्ये. बरोबर. तर म्हणून मला कोणत्याही गोष्ट माझ्या हातात येते. जेव्हा मी बोलले, की महाराणी येसूबाईंचा सुद्धा रोल आला, त्यावेळेला मी स्वतःला विसरून गेले. दुसरा रोल आपण जेव्हा करतो, सविता दामोदर परांजपे असो किंवा कोणता असो, तेव्हा आपण फक्त असा विचार करतो, माझा अभिनय किती छान झाला पाहिजे. मी हे परफेक्ट केलं पाहिजे. पण जेव्हा महाराणी येसूबाईंचा रोल माझ्याकडे आला, त्यावेळेला मला असं वाटलं, की मला त्यांना न्याय दिला पाहिजे. त्याच्यामुळे मला त्यांच्याप्रमाणे तो अभिनय केला पाहिजे आणि त्यांच्या रोलमध्ये घुसून ते केलं पाहिजे. मी स्वतःला विसरले. तेच माझं या दोन्ही रोलमध्ये ते डिफरन्स मला कळला. तर ते अभ्यासाशिवाय काही गत्यंतर नाही आहे असं मला वाटतं. आणि अभ्यास तुम्ही केला तर त्याचं फळ मिळणारच. तर मग नक्कीच. मधुकर तोरडमलांची मुलगी तू शोभते, हम्म. हे सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट मला आहे. आणि ते जर मला मिळालं तर मी सगळ्यात त्याच्यातच खुश असते. बरं, तुम्हा तिघांनाही एक नट म्हणून तिघांनाही मला असा प्रश्न आहे, की बऱ्याचदा होतं, की आपण जेव्हा ती भूमिका करतो तेव्हा बऱ्याचदा प्रेक्षकांचं असं होतं, की अरे हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मला वाटत नाही, हा तोच नट वाटतोय किंवा ही तीच नटी वाटते. ही जेव्हा एक प्रतिक्रिया येते तेव्हा त्याकडे एक कलाकार म्हणून कसं पाहता आणि काय, व्हॉट्स युअर रिॲक्शन ऑन दॅट? ज्यावेळी एकतर इतर सिनेमांबद्दल मी बोलत नाही. त्यावेळी तुम्ही तो नट किंवा तो अभिनेता म्हणून तुम्ही काम करत असतात. पण ऐतिहासिक सिनेमा करताना आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका तुम्ही करत असतात आणि अनेक नटांनी ती आधी केलेली आहे किंवा करतीलही. मी ह्या गोष्टीचा विचार करत नाही, की लोकांना ते लूक किंवा ते अपीअरन्स जे आहे ते हं. किती भावेल. मला मला स्वतःला असं वाटतं, की तुमची महाराजांवरची असणारी श्रद्धा, त्यांच्याबद्दल असणारं तुमचं प्रेम, त्यांच्याबद्दल असणारा तुमचा आदर, ह्या सगळ्या गोष्टी जपून जर तुम्ही तुमच्या आत्मीयतेने किंवा तुमचं सर्वस्व त्यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अर्पण केलं, त्याच्यानंतर महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभला, त्यातच सगळं आलं. मग त्यानंतर लोक काय म्हणतील, कोण पसंत करतंय, कोणी नाही करत आहे, ह्याचा आम्ही फारसा विचार करत नाही. आणि अर्थात आमची तालीमच तशी आहे. हो. आणि तालीमबद्दल बोलायचं म्हटलं तर जसं तुम्ही म्हटलात, आता ते खूप सांगणार नाही तुम्हाला ह्याच्याबद्दल. पण एक ऐतिहासिक चित्रपट बनवत असताना हजारो गोष्टींचा विचार करावा लागतो, अगदी बारकाईने. हो. म्हणजे मुख्य कलाकारापासून तुमची स्टोरी असेल. आता सिनेमा घडवताना फक्त प्रेक्षकांना तो भावला पाहिजे म्हणून त्यात भरपूर बदल करू शकतात. हो. म्हणजे जसं आम्ही स्क्रीन प्ले म्हणतो, त्या स्क्रीन प्लेमध्ये लोकांना भावला पाहिजे असा स्क्रीन प्ले तयार करून किंवा काल्पनिक पात्र टाकून हं. तो सिनेमा अधिक रोचक किंवा इंटरेस्टिंग व्हावा, हं. या भरपूर गोष्टी करू शकतो. हो. पण दिग्पाल सरांचं तसं नाही आहे. दिग्पाल सरांचं म्हणणं आहे, आपला इतिहास जो आहे तो ॲज इट इज एवढा ग्लोरिफाईड आहे. आपल्या पूर्वजांनी जे केलं आहे ते सुपर हिरोंपेक्षा कमी नाहीच आहे. आपण फक्त तो इतिहास आहे तसा लोकांपर्यंत न्यायचा आहे. दुसरी गोष्ट, मला हे माझं वैयक्तिक मत, मला जे सातत्याने वाटतं, जे तुमच्या माध्यमातून मी आज सांगतोय, की जसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जसा आपण तो इतिहास जसा आपण पाळला पाहिजे किंवा इतिहास जसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि तो आपला वारसा आहे, त्याला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. तसंच मला असं वाटतं, की या मराठी सिनेसृष्टीला लाभणारे असे दिग्दर्शक, ह्यांना सांभाळणं किंवा ह्यांच्यासारखं एक दागिना किंवा एक हिरा या सिनेसृष्टीला लाभला आहे, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. हे माझं अतिशय प्रामाणिक आणि वैयक्तिक असं मत आहे. दादा कधीच ह्या गोष्टीचं क्रेडिट घेणार नाही, मला माहिती आहे. पण ते मला मनापासून सांगावंसं वाटलं आणि ते मी सांगितलं. तुम्ही काय, ह्याला रिॲक्शन काय ऐकायला आवडेल मला? नाही, त्याला काय आता मी रिॲक्शन की
मुळामध्ये जे मत आहे आमच्या टीमचं की इतिहास स्वतःच ग्लोरिफाईड आहे खूप. त्याला वेगळ्या अतिरंजित गोष्टींची जोड देण्याची काही गरज नाही. आणि ज्या व्यक्ती अशा प्रकारे जजमेंट करतात की अमुक एक अभिनेता नाही सूट होत वगैरे, तर माझं म्हणणं एवढंच असतं की संपूर्ण कलाकृती पहा आणि मग तुमचं मत बनवा. बरोबर. सोशल मीडियाच्या आजच्या काळात दुर्दैव असं झालंय आपल्या सगळ्यांचं की रिॲक्शन द्यायची इतकी घाई झाली आहे की नंतर बऱ्याचदा त्या रिॲक्शनवर आपल्याला पस्तावावं लागतं की अरे बापरे, हे तर आधी मी का बोलून गेलो. म्हणजे बऱ्याच असं होतं बऱ्याचदा ट्रेलर टीझर की पाहिला की टीजर लगेच जज ट्रेलर करून मोकळं व्हायचं. टीजर ट्रेलर हाही तुम्हाला माहिती असते, तुम्हाला उत्सुकता हा. वाढवण्याची गोष्ट असते, त्याच्यामध्ये तुम्ही का जजमेंट करता असं माझं वैयक्तिक मत आहे. साऊथच्या इंडस्ट्रीचं आपण फार कौतुक गोडवे गातो, बरोबर. फर्जंदा हा सिनेमा चेन्नईमध्ये फोरफ्रेम स्टुडिओमध्ये प्रियदर्शनजींच्या, मोठे डिरेक्टर जे आहेत प्रियदर्शन, त्यांच्या स्टुडिओमध्ये मिक्स झालेला पहिला सिनेमा आहे. याचं कोणाला कौतुक नाही का? आम्ही तो प्रयोग केला पहिल्यांदा, पहिली ॲटमॉस फिल्म आहे. आम्ही तो प्रयत्न करतोय की ते करावं. त्यावेळी तिथल्या इंडस्ट्रीतल्या लोकांची जी चर्चा झाली ती मी आज तुमच्या माध्यमातून मांडतो. तेव्हा ते असं म्हटले की आम्हाला आमच्या प्रेक्षकांनी खूप सपोर्ट केला. आम्हाला कळत नव्हतं का की असा पाय फिरवल्यानंतर वादळ येत नाही. आम्हाला कळत होतं, पण आमच्या प्रेक्षकांनी ते मानलं आणि सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं आज आम्ही वर्ल्ड क्लास गोष्टी करू शकतो. आपल्याकडे काय होतंय की काही मोजके, मी सर्व प्रेक्षक नाही म्हणत आहेत, सर्व प्रेक्षकांनी रसिक मायबापांनी मिळूनच शिवराज अष्टक मोठं केलेलं आहे. पण हे जे मोजके सोशल मीडियाचे ट्रोलर्स असतात ना, हे म्हणताना काय म्हणतात, साऊथ इंडस्ट्रीने अमुक केलं, त्यांच्याकडे पहा. तुम्ही स्वतःहून येऊन खरंच पहा आम्ही काय करतो सेटवरती, किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये जाऊन पहा ते काय करतात, बरोबर. आणि त्यांचे प्रेक्षक काय करतात. ते आपण आपल्या कलाकारांच्या बाबतीत करतो का? तुम्ही जरा कुठे सिनेमा व्यवसाय करायला लागला की हे जे ट्रोलर्स असतात ना मोजके, हे जे ट्रोलर्स असतात ते म्हणायला लागतात, हा एवढे पैसे कमवायला लागलात की काय अडचण आहे. मग तुम्हाला दिसतात तिकडे 700 कोटी कमवलेले, ते चालतात तुम्हाला. मग मराठी कलाकारांनी पैसे कमवले तर का नाही चालणार. माझं म्हणणं मुद्दा काय आहे, बरं ह्यामध्ये माझ्यावर कायमस्वरूपी राग आहे की माझे चित्रपट सुपरहिट होतात वगैरे, तर आमची टीम विविध गड किल्ल्यांवर जाऊन श्रमदान करते, विविध गड किल्ल्यांना निधी उपलब्ध करून देते संस्थांना. या सगळ्याकडे पण पाहिलं जावं अशी एक प्रामाणिक अपेक्षा आहे. त्याचं कौतुक तुम्ही करू नका, आम्ही ते तुम्ही कौतुक करावं म्हणून करत नाही. आम्हाला त्याच्याबद्दलची जबाबदारी वाटते, मराठी माणूस म्हणून, शिवभक्त म्हणून, शिवप्रेमी म्हणून, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करतो आहोत. पण माझं म्हणणं असं की सिनेमा आल्यानंतर अशा प्रकारच्या चर्चा करून आपलीच सिनेसृष्टी आपणच गाळात घालतोय, त्याचा विचार करायला पाहिजे. त्यातल्या त्रुटी निश्चित दाखवा, उणिवा निश्चित दाखवा, पण ती दाखवण्याची पद्धत असते. म्हणजे या सगळ्या पद्धतीचंच एक परिपाक दिग्पाल लांजेकर आहे. कारण अशा पद्धतीचं एक पत्र मी विनय आपटे सरांना लिहिलं होतं की राजा शिव छत्रपती ही जी मालिका दूरदर्शन डीडी नॅशनलला जेव्हा आली तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळी मी विनय आपटे सरांना एक पत्र लिहिलं होतं, तोडण्याची लढाई पाहून, की यातली युद्धप्रसंग हे तितके प्रॉमिसिंग वाटत नाहीत, याच्यामध्ये या 4 गोष्टी करता यायला पाहिजेत. पण हे लिहित असताना मी स्वतः हा सर्व मराठा वेपन चालवू शकतो याचं बॅकग्राऊंड होतं. त्याच्या बरोबरीने डिस्कवरीवरची मेगा मूव्हीज नावाची सिरीज मी कुठे शिकलो नाही, पण ही सिरीज बघून मी त्याच्यातले काही मुद्दे लिहून काढले होते. तेव्हापासून अभ्यासाची सवय आहे. तर ते सगळे विनय आपटे सरांना भावले आणि म्हणून त्यांनी मला सेटवर बोलवलं. मी त्यांचा असिस्टंट म्हणून काम केलं राजा शिवछत्रपती मालिकेसाठी. तर हे जे आहे, तर अशा पद्धतीचं पॉझिटिव्ह क्रिटिसिझम हे आम्ही अपेक्षित करतो. बरोबर. क्रिटिसिझम नको असं नाही म्हणतो, बरोबर, पॉझिटिव्ह क्रिटिसिझम असलं पाहिजे, ज्यातनं आम्हालाही शिकता येईल की हो प्रेक्षकांची ही मत आहेत बरं का, तर या मतांना आपण पुढच्या वेळेस न्याय दिला पाहिजे, पुढच्या चित्रपटात आपण या सुधारणा केल्या पाहिजेत. जर तुम्ही फर्जंद पाहिला, फर्जंदपेक्षा फत्ते शिकस्त चांगला बनवायचा प्रयत्न केला. फत्ते शिकस्त मराठा लाईट इन्फंट्रीच्या बेळगाव रेजिमेंटनी आर्काईव्ह केला. त्याच्यानंतर पावनखिंड बनवायचा प्रयत्न केला, त्याच्यात 2 पावलं आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर शिवराजमध्ये अजून 2 पावलं पुढे गेलो. सुभेदारमध्ये तांत्रिकदृष्ट्या अजून 2 पावलं पुढे गेलो. शिवरायांचा छावा जेव्हा तुम्ही आता पाहाल तेव्हा तुम्ही त्या वाघाच्या रूपातच बघितला असेल
की खूप मोठ्या प्रमाणावर VFX मध्ये आम्ही मजल मारायचा प्रयत्न केला. तर ह्या सुधारणा घडतील, पण त्याला एक वेळ द्यावा लागेल. आम्हीही शिकण्याच्याच प्रोसेसमध्ये आहोत. आणि मला असं वाटतं की जो जाणकार मराठी रसिक मायबाप आहे यांना हे कळतंय आणि म्हणूनच ते मला बळ देतात. बरं सर, एक असं होतं की तुमच्या प्रत्येक चित्रपटाचं एक सीन किंवा एक थोडा भाग हा त्या त्या गडावर शूट होतो, तर एक त्याबद्दल मला ऐकायला नक्कीच आवडेल. आपण रायगडावर पण बोललो की या चित्रपटाचा शिवरायांचा छावा या चित्रपटाचा आशीर्वादच इतका मोठा आहे की याचा मुहूर्तच रायगडावर झाला. वा. याचा पहिला शॉट या सिनेमाचा रायगडाच्या टकमक टोकावर घेण्यात आला की भूषण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशामध्ये टकमक टोकावर उभा आहे आणि छत्रपती संभाजी महाराज उभे आहेत आणि ते तुम्हाला म्हणजे तो पहिला शॉट आहे पण तो दिसणार शेवटी आहे सिनेमाचा. त्याच्यावरती सांगता होते सिनेमाची की ते क्षितिजाच्या पल्याड उभे असलेले लांबपर्यंत असे छत्रपती संभाजी महाराज आणि मागे पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा आत्मा असा सुंदर चित्र ते दिसतं. तर हा पहिला शॉट तिथे रायगडावर घेण्यात आला. याच्या व्यतिरिक्त अनेक भाग तुम्हाला दिसतील, जसं मी काल सांगितलं की ज्याच्यामध्ये रायगड आणि सेट याचं मिक्सचर आम्ही केलेलं आहे त्या सीन्समध्ये. त्यामुळे जवळजवळ 2 दिवसाचं शूटिंग होतं. त्या पद्धतीने संपूर्ण टीम रायगडावर वर खाली करून तितकं अंतर चालून, म्हणजे तुम्ही गोमुखी दरवाजा तर बघायलाच आला नाहीत आमच्याबरोबर. तर तो साधारणतः निम्म्यावर आहे त्या डोंगराच्या. तर तिथपर्यंत जाऊन आम्ही जीप सारखं अवजड यंत्र तिथे नेलं आणि तिथं लावून तिथले काही शॉट घेतले. तिथनं परत वर आलो आणि तिथे परत आम्ही दरबाराच्या एरियामध्ये बाजारपेठेच्या एरियामध्ये काही शूटिंग केलं. टकमक टोकासारख्या अवघड ठिकाणी शॉट झालाय. म्हणजे मला आठवतं की भूषणनी पहिल्यांदा ते दादा इथे कसा उभं म्हणलं संभाजी महाराजांना आणि छत्रपती शिवरायांना आठव आणि पाऊल टाक, काही होत नाही. हा किल्ला सगळ्यात जास्त सांभाळणारा किल्ला आहे आपल्याला. तो किल्ला स्वतःहून सांभाळेल तुला. त्यानंतर जो निर्भीडपणा तो तिथे उभा राहिला की अत्यंत त्याच्या डोळ्यातली भीती निघून गेली. सगळं झालं. हातामध्ये तलवार घेऊन ज्या पद्धतीने आपण एक लोकप्रिय पोज पाहतो छत्रपती संभाजी महाराज, ती शेवटची पोज आपण तिथे पाहणार आहोत. तर असे विविध छान अनुभव त्या रायगडावरती या शूटिंगचे पण आहेत. माझं स्वप्न त्या निमित्ताने पूर्ण झालं की रायगडवरती मला शूटिंग करायचंय कुठल्या तरी सिनेमाचं. ते इतक्या लवकर घडेल असं वाटलं नव्हतं. मी आपल्या श्री शिवराज अष्टकाचे शेवटचा जो भाग आहे राज्याभिषेकाचा, तर त्या चित्रपटाच्या शूटिंगचा विचार करत होतो. पण छत्रपतींनी या दोन्ही पितापुत्रांनी मिळून तो आधीच घडवून आणला असं म्हणाला. बरं, अजून शिवरायांच्या छाव्यानंतर अजून 2 पुष्प पाहायला मिळणार, तर एक त्याबद्दल, कारण त्याशी बोलताना म्हणाला की ह्यालाही माहित नव्हतं, ते सरप्राईज होतं ट्रेलरला त्याच्यासाठी, तर एक त्याबद्दल काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की खरं तर ते पाहूया आपण. ओके. त्याचं कारण असं की तोपर्यंत आता साधारण अंदाज आहे लोकांना माझ्या सिनेमा बनवण्याचा, फिल्म मेकिंगचा, आणि मी कुठे कुठे काय काय पेरतो. तर अशा 2-4 गोष्टी मी पेरलेल्या आहेत या सिनेमात सुद्धा. त्या बघून जर कोणी त्याची हिंट लावू शकलं तर त्यांनाही छान वाटेल. म्हणून मी आता ते जरा सरप्राईज ठेवू इच्छितो. बरं, ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांची एक खासियत होती की ऐतिहासिक चित्रपट, पौराणिक चित्रपट ते करत होते. तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते सगळं अनुभवायला मिळतं असं प्रामाणिकपणे मला वाटतं. कारण आपण जो इतिहास वाचला आणि अलीकडे माहित नाही म्हणजे शाळांच्या पुस्तकामध्ये किती शिवरायांचा इतिहास आहे किंवा तो कितपत त्यांना सांगितलाच तो खरंच माहित नाही. पण याकडे कसं पाहता पुन्हा काळ तो एक म्हणजे नकळतपणे मला चांगलं वाटतंय. कारण फर्जंद जेव्हा आला तेव्हाच मी अनेक मुलाखतींमध्ये असं म्हटलं होतं की फर्जंद एक प्रकारे पुन्हा एकदा ही परंपरा जागी करेल जी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही शांताराम, दामले फत्तेलाल, प्रभातचे या सगळ्या लोकांचं जे एक सांगणं होतं की तुम्ही या मातीतल्या कथा सांगा. आणि कोल्हापूरची इंडस्ट्री असेल, प्रभात फिल्म कंपनी पुण्यातली असेल किंवा व्ही शांतारामांचं जे प्रोडक्शन हाऊस असेल, या सगळ्या लोकांनी या मातीतल्या कथा सांगितल्या. आणि त्यामुळे आपण आता बघतो की साऊथ असेल किंवा अगदी हॉलिवूड सुद्धा असेल तर त्यांच्या गोष्टी सांगतात. एक्झॅक्टली. ते येऊन आपल्या गोष्टी नाही सांगत. तर त्यामुळं ती परंपरा पुन्हा एकदा चालू झाली याचा खूप आनंद वाटतो. कुठेतरी मला माहित नाही कितपत सत्य आहे, पण लोक मला त्याचं
कारण मानतायत हे खूप सुखावणारं आहे आणि त्यामुळे जबाबदारी वाढवणारं पण आहे की माझ्याकडनं ज्या कलाकृती घडतील त्या जास्तीत जास्त निर्दोषत्वाकडे जाणाऱ्या असाव्यात. परिपूर्ण त्या होऊ शकत नाहीत, हो. त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. बजेट हा सगळ्यात मोठा हो. अडचणीचा भाग आहे, पण आम्ही रडत बसत नाही. हम्म. आम्ही त्याच्याकरता कष्ट करतो. आयदर तुम्ही बजेट घेऊ शकता, पैसे घेऊ शकता किंवा कष्ट असू शकतात. तुम्हाला बरोबर. लक्झरी मिळते किंवा कष्ट मिळतं. बरोबर. आम्ही कष्ट निवडलेले आहेत म्हणून आम्ही रायगड जर VFX मध्ये नाही निर्माण करू शकत तर आम्ही रायगडवर चढून सगळ्या युनिटला घेऊन त्यांनाही त्रास थोडासा होतो, पण ते निर्विवाद आमच्याबरोबर कष्ट करतात. तर तिथे घेऊन जाऊन आम्ही ते कष्ट करून अचीव करायचा प्रयत्न करतोय, निर्दोषत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे असंच मला वाटतं. तर शेवटचा एक प्रश्न की पुन्हा एकदा रंगभूमीवर म्हणजे विविध नाटकं येतात, काही जुनी नाटकं पुन्हा येतात, तर एखादं नाटक कोणतं करायचं किंवा असं काही डोक्यात किंवा काही आहे का? मनात आहे, पण आता एकूण जो काही प्रवास चाललाय त्याच्यामध्ये वेळ कसा मिळतो हे फार महत्वाचं ठरतं. नक्कीच. म्हणजे दिग्पाल सरांकडून नाटक पण आम्हाला अगदी पाहायला अगदी. मिळणार कारण काय आहे, मी मूळचाच रंगकर्मी आहे हो. आणि माझे गुरु शामराव जोशी कायम म्हणतात की रंगभूमीकडे तुम्ही वारंवार परत यायला पाहिजे तुमच्यातल्या उणिवा काढून टाकण्यासाठी किंवा काम करता करता. आता हे आपण यंत्रांच्या माध्यमात काम हो. करतो, म्हणजे आपलं पहिलं यंत्रच कॅमेरा असतं. त्यामुळे बरोबर. त्या यांत्रिकतेतून बाहेर येऊन कलेच्या जगात तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला रंगभूमीशिवाय दुसरा पर्याय नाही. बरोबर. त्यामुळे रंगभूमीवर पॉलिशिंग करायला तुम्हाला वारंवार परत यायला पाहिजे. मला खरं तर त्यांनी असं सांगितलं की दर 2 नाटकानंतर दर 2 चित्रपटांनंतर एक नाटक करायचं, पण तसं काळाच्या ओघात आता शक्य झालं नाही. इतक्या वेगाने संधी मिळत गेल्या माझ्या गोष्टी मांडायच्या आणि त्या मांडल्या सुद्धा आपण. पण आता एक ज्याला आपण क्रिएटिव्ह ब्रेक म्हणतो तसं शिवरायांचा छावा आणि मुक्ताई ह्या 2 चित्रपटांच्या नंतर एक सुंदर नाटक रसिकांच्या भेटीला घेऊन यायचा प्रयत्न मी नक्की करतो. वाव. तरुण भारतच्या निमित्ताने हे प्रेक्षकांना कळतंय, त्यामुळे नक्कीच सुखद धक्का असेल. 16 तारखेला चित्रपट येतोय, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला माहिती आहे, तो जगभर आपण पोचवला आहेच. तसंच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काळाच्या ओघात कुठेतरी मला असं वाटतं ही आपल्याकडून त्याला एवढा न्याय आजवर दिला गेलेला नाही आहे. त्याचं एक शिवधनुष्य आम्ही सगळ्यांनी उचललं आहे आणि मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोचवण्याची. त्यासाठी आपण आवर्जून आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या कलिगसोबत सगळ्यांना घेऊन थिएटरमध्ये जाऊन हा आपल्या येणाऱ्या पिढीला हा जो इतिहास आपल्याला पोचवायचा आहे त्यात तुम्हीही हातभार लावा. धन्यवाद. जय शिवराय. तर नक्कीच 16 तारखेला चित्रपट येतोय. जसं भूषण म्हणाले तसं खरंच हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नेणं खरंच फार महत्वाचं आणि चित्रपट हे असं माध्यम आहे की ते फार मास ऑडियन्स पर्यंत खरं तर हा इतिहास पोहोचतो. तर नक्कीच तुम्ही देखील हा चित्रपट पहा, कसा वाटतोय. पण जे प्रामाणिक प्रेक्षक आहेत त्यांनी खरंच तुम्ही पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत, दिग्पाल सरांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.